नमस्कार. मी डॉक्टर सौशोभा अरुण उंचेगावकर, औरंगाबाद. कृष्णाच्या बाललीला. श्रीहरीच्या अवताराचे रहस्य काय वर्णावे, त्याच्या सौंदर्याचे वर्णन तरी किती करावे. कसली उपमा द्यावी. त्याच्यापासूनच आकाशाला निळा रंग मिळाला, इंद्रधनुष्याला सप्तरंग मिळाले, पितांबराने बिजेला तेज दिले, उत्तरीयाने शंकराला शुभ्रवर्ण मिळाला, उटीचा सुगंध पृथ्वीने घेतला, नेत्राकडून कमळांना शोभा मिळाली आणि रूप सौंदर्याने मानवांना दृष्टी आली. मत्स्यादी अवताराचे ज्ञान व गोडी भक्तांना लागत नाही, म्हणून रामकृष्णांचे मानुष रूप व मानुष लीला करून त्याने भक्तांचे सर्व भाव विकसित केले. त्याच्या सत्तेने संकटे दूर जातात. तो तर अनन्य भक्तांचा दास होतो. त्यांची चिंता तो वाहतो. लाकडाच्या नौकेत बसून पाषाणही पैलतीराला जातात. तसेच संतांच्या व भक्तांच्या संगतीने जडमूड लोकही तरून जातात. मग भगवंताचा आश्रय घेणाऱ्यांना कुठले भय. त्या हरीची कृष्णावतारातील लीला वर्णन करण्यास मला शक्ती व प्रेरणा मिळो. कृष्णाचे वय आणि खोड्या दोन्ही वाढत होते. सूर्योदय पाहून तो म्हणे, आई, तो लाल चेंडू आकाशात कुणी नेला? मला तोच खेळायला हवा. ती काय समजून घालणार? तो हट्ट करून रडू लागला. भूमीवर पडून अकांड तांडव करू लागला. मग आपणच म्हणाला, रात्री पाण्याच्या रांजणात चांदीचा चेंडू पडला होता, मी पाहिला, तो तरी दे. यशोदेला हसू आले तर तो चिडला, ती काय देणार चंद्र काढून? कृष्ण कधी कधी रत्नांची चमक वेगळी काढून मागे, थोडक्यात मडक्यातली पोकळी काढून मागे त्याच्या विलक्षण मागण्या. मुलखा वेगळे हट्ट. ती एकदा कंटाळून म्हणाली, कृष्णा, अरे तू नाही नाही ते मागतोस, मला त्रास देतोस. मी तुला आता बागुलबुवासच देऊन टाकणार. तर तो विचारी, बागुलबुवा कुठे असतो आणि तो कसा असतो? मग यशोदेने भयंकर बाबुलबुवाचे काल्पनिक वर्णन केले. तो अंधाऱ्या खोलीत असतो असे सांगितले. तर तो म्हणाला, मला घेऊन चल. कृष्णाला धाक वाटावा म्हणून तिने काळोखाच्या एका खोलीत त्याला नेले. तो काय, तिथे कृष्ण जाताच लख्ख प्रकाश पडला. सर्वत्र कृष्णच भरलेला दिसू लागला. कृष्णाला घेऊन यशोदा बाहेर येताच तो कृष्ण म्हणाला, हे काय, दाखव ना बागुलबुवा. तो रडतच बसला. तेवढ्यात बलरामाने त्याला खायला बोलावले. तेव्हा सारे विसरून गेला धावत. मग इतर बालगोपाळही मिळाले. निरनिराळे खेळ खेळू लागले. चेंडू, लपंडाव, शिवाशिवी ही तर सारी मुले धांगडधिंगा करीत. कित्येक गोपींच्या घरात गेली. दह्या दुधाचा फन्ना उडविला. कृष्णाच्या नादाने पोरे उंडारली. कृष्णाच्या पायात चाळ होते, ते वाजत असत. पण मात्र कोणत्याही गोपींना ऐकू येत नसत चाळांचा आवाज. मुलांना तो सांगे, अगदी आवाज करू नका. त्याचे चाळ वाजतात म्हणून मुलांनी दाखवून दिले, तर स्वतःच्या कानात तो बोटे घाली. त्यावेळी सर्वजण बहिरे होत. मग मुले त्याच्या कानातून त्याची बोटे काढायला लावत असत. एकदा एक गोपी यमुनेवरून पाणी आणायला गेली होती. कृष्ण तेवढ्यात तिच्या घरात शिरला. लोणी खाऊ लागला. ती आली तर तो तिथेच होता. बरा सापडला चोर, माझे लोणी चोरून खातोस, म्हणून तिने त्याला दटावले. तर तो म्हणाला, तुझे लोणी आणि मी चोर? छे, तूच चोरटीस, लोणी माझेच आहे. गोपी रागावून म्हणाली, माझ्याच घरात शिरून वर शिरजोरी? तेव्हा तो म्हणाला, हे तुझे घर? तुझे म्हणजे काय ग? तुझा हा देह तरी नक्की तुझा आहे का?
गोपीच्या मनाला त्याने अचानक ज्ञानबोध दिला. तिची समाधीच लागली. कृष्ण जाऊ लागताच भानावर येऊन तिने विचारले, मग हे घर कुणाचे? मग तो म्हणाला, माझेच, सगळे जगच माझे आहे. एवढ्या गप्पा मारतोस तर मडक्यातले लोणी का खातोस? गोप बालकांना झोपले असताना चिमटे का काढतोस? तेव्हा कृष्ण म्हणे, ते होय, अगं तुझ्या त्या लोण्यात मुंग्या होत्या, त्या काढल्या बरं का? मुलांना आपण नाही बा चिमटे काढले. मी नुसते विचारले, गाई चरायला कुठं न्यायच्या, उगाच काहीतरी आळ घेतोस. अशा खोड्या तो वारंवार करीत. गोपी यशोदेच्या घरी त्याच्या विरुद्ध गाऱ्हाणी घेऊन येत. पण खरा हेतू असे त्या सावळ्या बालकाला पुन्हा एकदा पाहण्याचा. कृष्ण आईच्या पाठीशी लपून बसे, सगळ्या तक्रारी ऐके, हसत म्हणे, मी कुठेही गेलो नाही, लोणी खाल्ले नाही. यशोदेला नवल वाटायचे. कृष्णाच्या तोंडाला तर लोणी लागलेले असायचे. चोर सापडायचा तर तो म्हणे, मुद्दाम मला लोणी भरवतात, घरचे रागावतील म्हणून मलाच चोर म्हणतात. जा, जी गोपी तक्रार करी तिच्या घरी दुसऱ्या दिवशी नक्की गडबड करी. गोपींचे ऐकून यशोदा म्हणे, मी आता तुमच्या देखत याला छडीने मारते. तर गोपी म्हणत, त्याला मारू नकोस, आम्हालाच रडायला येईल. जो कृष्णाला दूध देण्यास नकार देई त्याच्या घरात कृष्ण दूध चोरीत असे. त्याचे सोबती त्याच्या अगदी आज्ञेत वागत असत. त्यांच्या पुढं कंजूस गवळ्याचे काही चालत नसे. गोपींनी कृष्णाने अहम ममता सोडायला लावली. त्याच्या खोड्यांचे प्रकार तरी किती. तो एखाद्याच्या गळ्यात फुटक्या मडक्याचा घडा अडकवी, गाईंची वासरे दाव्यापासून सोडून देई. नदीवर घडा घेऊन गोपी चालल्या की खडे मारूनच घडेच फोडी. एखादीच्या पाठीवर थपाथप थापा मारी. एखादीची देहबुद्धीच नाहीशी करून मग दिव्य रूपात तिला दर्शन देई. एकदा एका गोपीने चेष्टेत त्याला विचारले, कान्हा, तुला बायको कशी हवी? तो म्हणाला, सर्व सृष्टी चालवितो व सूर्यचंद्र हे जिचे खेळ आहेत, जिने मला नाव दिले, माझ्या सत्तेने जी ब्रह्मांड चालविते, ती माझी नवरी व्हावी. कोणी गोपी भांडी लपवून ठेवी तिला चिडवून म्हणे, अशी भांडी लपवून ठेवता काय, मी शोधून काढीन. राक्षसांनी पूर्ववेद पळवून नेले होते, ते मी शोधून काढले. मग तुमची भांडी ती काय? विष्णूच्या पूर्वावतारातील पराक्रम आपणच केले असे सांगे. ताक काय घुसळता? माझ्या पाठीवर पर्वत ठेवून देवासुरांनी क्षीरसागर घुसळला होता. 14 रत्ने आम्ही काढली, तुम्ही तर इवलेसे लोणी काढता आणि ऐट करता. घागर उचलताना तुम्ही दमता, तर मी दाढेवर पृथ्वी उचलली होती. तुम्ही भाजी चिरता तर मी हिरण्यकशिपूला नुसत्या नखांनी चिरला होता. तुम्ही पतीचे पाय धुता, बळीने माझेही पाय धुतले होते. परशुराम व राम यांचे पराक्रम स्वतःच केले असे म्हणून तो मीच आता आलो आहे, असे म्हणे. गोपी थक्क होऊन ऐकत. यशोदेला घेऊन एक एक गप्पा सांगत. कृष्ण स्वतःचे वर्णन आद्य, अचल, अनंत, अविकारी, अनिकेत, सर्वव्यापी असे करीत. ते ऐकून गोपी त्यांची चेष्टा करीत. त्या यशोदेला सांगत, अगं यशोदे, रांजणातल्या पाण्याला जो भीतो तो मत्स्य होऊन सागर काय ढवळणार? चेंडू उचलत नाही, निमणे दाढेवर पृथ्वी उचलली. अगं, अंगरख्यासारखे बंद सोडताना नखे दुखतात, एवढा हा नाजूक, आणि म्हणे हिरण्यकशिपूचे पोट चिरले. एक छडी उगारली तर वेशीपर्यंत घाबरून पळतो. हा म्हणे भार्गवराम कुऱ्हाड पेलणार. उसाचे कांडे मोडता येत नाही, याने जनकाकडे जाऊन शंकराचे धनुष्य मोडले, हे कसे पडणार? नकला तरी किती करतो बघ.
पण यशोदे, एवढ्या बालपणी ही पावरी किती गोड वाजवतो बासरी. पावडी म्हणजे बासरी. त्यामुळेच आम्ही गुंग होतो. त्याच्याकडं पाहत बसावे, त्याचा पावा ऐकत बसावे, यापेक्षा बाकी सारे नकोच. त्या पाव्याच्या मंजूळ मधुर स्वरात आमचा मीपणाच विरघळून जातो. गोपींची यशोदेजवळ रोज रोज अशी गाऱ्हाणी चालत असे. जय श्री कृष्ण.